लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधून सध्या मोठी राजकीय घडामोड समोर येते. नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते हे पुढच्या 1 तासात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गोकुळ गीते हे विशेष विमानानं मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते. यासाठी मंत्री उदय सामंत स्वतः विशेष विमान घेऊन नाशिक विमानतळावर दाखल झालेत. गीते यांच्यासोबत आमदार किशोर पाटील आणि माजी खासदार उन्मेष पाटील हे देखील उपस्थित असल्यानं या भेटीमागे मोठं राजकीय समीकरण तयार होत असल्याची चर्चा रंगते. दरम्यान गोकुळ गीतेंनी दिलेल्या प्रतिक्रियेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मुंबईला जातोय. मला त्या ठिकाणी नंदनवन बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मला फोन केला दुपारी आणि मला भेटीसाठी बोलवले. कोण आहे आता तुमच्याबरोबर? माझ्यासोबत माजी खासदार उमेशदादा पाटील आहे, किशोरप्पा पाटील आहे आपले पाचोऱ्याचे आमदार आणि आमचे पारिवारिक जण आहे बाकीचे. पण तुम्ही प्रवेश आज करताय? नाही, मला माहित नाही. मला फक्त त्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांनी सांगितलं की तू नंदनवनवर आहे. एक यादी विमानतळातली समोर आलेली आहे, लिस्ट आलेली आहे. हा. 7 लोक, उदय सामंतांचं पण नाव आहे. मला माहित नाही, ते आतमध्ये असू शकतं, लॉबीमध्ये असेल तर मला माहित नाही. मी तिथपर्यंत पोहोचलेलो असलं त्याच्यात काही वावगं नाही. एअरपोर्टवर त्यांची माझी मीटिंग होणार झाली होती, ती सक्सेस नाही झाली. काय म्हणजे नाही, काहीच असं काही ठरलेलं नाही. फक्त त्यांनी अभिनंदन केलं आणि गोकुळची तुम्ही मुंबईला नंदनवनला येऊ शकता का? मी म्हटलं येतो साहेब. राजकीय आणि देवेंद्र भाऊंचं काय बोलणं झालं? नाही, माझं नाही बोलणं झालं. गणेश भाऊंशी झालं असेल तर मला माहित नाही. राजकीय भूमिका घेण्यासाठी गणेश भाऊंनी तुम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेला आहात. आता राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे. शिंदे साहेबांच्या 1 तासात मी तुम्हाला खुलासा करेन. ओके, धन्यवाद. आता केवळ 1 तासांचा प्रश्न उरलाय. गीते हे कोणाच्या बाजूने उभे राहणार आहेत आणि या निर्णयाचा राज्याच्या सत्ता समीकरणावर काय परिणाम होणार आहे हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.